आजच्या ब्लॉगची सुरुवात झाली बरं का. सकाळ झाली आणि मी उठले आणि नवऱ्याला सहज सांगितलं एक काम. आता उठल्यापासून आहे ना 4-5 काम नवऱ्याचे सहज मी केले होते. म्हणजे असं नाही बरं का, मी त्यांचे कामं करायचे आणि त्यांनी माझे नाही करायचे. संसार हा दोघांचा असतो आणि दोघांनी सांभाळून घ्यायचा असतो. भले मग ते काम छोटं असू द्यात किंवा मोठं असू द्यात, ही दोघांनी करायची तयारी ठेवायची असती. पण हा जावंनी काय केलं ते काम करतात बरं का, मी सांगितलं. पण कधी कधी मूडनुसार काय होतं, माणूस बदलतो किंवा नाही म्हणून सरळ सांगून टाकतो. आणि मला वाटलं की मस्त सुट्टी आहे तर करतील काम, नाही का. आणि त्यांना वाटलं की एवढं छोटं काम आहे आणि माझं ती करत नाही असं. म्हणजे ते त्यांच्या मतावर ठाम होते की माझं छोटंसं काम करत नाही यार, मी माझ्या बायकोला सांभाळतोय माझ्या घरी फुकट बसून. आणि माझं काय मत होतं की नाही का, अरे मी एवढं सगळं करते, मग स्वतःचं एक काम करायला काय बिघडतंय. मी माझंही काम सांगितलं नव्हतं. याच्यामध्येच आमच्या गैरसमजमध्ये नाही का जरा गोंधळ उडाला. आणि खरं पाहिलं तर नवरा भांडण केलं की काही बोलतं बरं का, पण तेवढ्यापुरता दम असतो. नंतर नवरा काहीच करत नाही आहे. म्हणजे करायला भांडण करू शकतात, पण असं तेवढ्यापुरता राग असतो म्हणून बोलत असतात. तर आजच्या म्हणून आहे ना, जास्त डोक्यात घ्यायचं नाही वादाचं, सोडून टाकायचं. कारण कोणी कोणाच्या आयुष्याला जाणार नाही आहे. त्यामुळं नवरा बायकोनं किंवा रक्ताच्या फॅमिलीमधल्यानं उगाचच मनं दुखवायची नाही आहेत म्हणून सोडून द्यायचं. म्हणायचं मोठ्या माणसांचं नाही का, गुडघ्यात मेंदू असतो, वय झाल्यावर काही कळत नाही म्हणूनच नवऱ्याला सोडून द्यायचं. आणि बायकोबद्दल बोलायचं असेल तर मग असं म्हणायचं, लहान माणसांना काय नसतं कळत, लहानांना माफ करायचं असतं असं बोलून पुढे चालायचं असतं. आणि नंतर मग काय झालं, त्यांनी ऑफिसला आवरलं आणि मी अक्षरशः सगळ्याच गोष्टी त्यांच्या व्यवस्थित केल्या. आणि जाता जाता त्यांनी कधी टॉवेल सुकायला टाकत नाही आणि आज टॉवेल सुकायला टाकायला केले माझ्यासमोर तोऱ्यामध्ये. त्यांना वाटलं की नाही का माझे कामं मी, आणि मला बोलून दाखवलं त्यांनी की आजपासून चांगल्या सवयीला सुरुवात करायची. म्हणजे तो टॉवेलही स्वतःचाच होता बरं का, माझा नव्हता, स्वतःचाच आंघोळीचा. मी म्हटलं यार, पप्पा झाल्यावर चांगल्या सवयीची सवय लावायची. आणि अगोदरपासून सवय लावली असती चांगल्या सवयीची तर काय नुकसान झालं असतं का. जाता जाता काय झालं, ऊन आहे खूप, तर अक्षरशः गाडीवरती गेले आणि मग म्हणले अरे माझी टोपी विसरली. म्हणजे त्यांना हे दाखवून द्यायचं होतं की तुझं कर्तव्य आहे, तू डब्बा दिला मला, पण मी दुसऱ्या गोष्टीसाठी तुझा आधार घेणार नाही. तर जाताना आवाज दिला मला, ती टोपी दे रे. तर मी त्यांना लगेच बोलून दाखवलं. सगळ्या गोष्टी त्वऱ्यानं केल्या. पण शेवटी काही क्षणासाठी बायकोची गरज पडली, म्हणजे टोपी दे रे म्हणायची गरज पडली. त्यामुळे जोडीदार जो असतो ना त्याला कमी समजायचं नाही आणि त्याचं खच्चीकरण करायचं नाही. वाटलंच तर त्याला सोबत घेऊन चालायचं, दोघांचंही भलंच असतं. तर आजच्या ब्लॉगसाठी एवढंच, मी एंड करते. बाय.